अलीकडे काय होतं की पालक आपल्या मुलांना फार पॅम्पर करतात. म्हणजे मी पण त्याच्यातच आहे. मी काही स्वतःला फार वेगळा समजत नाही. आणि मग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये या मुलांना डिप्रेशन येतं. छोट्या छोट्या प्रॉब्लेममुळे मुलं दारू पितात, सुसायडल थॉट्स करतात, डिप्रेशनमध्ये जातात, नॅर्कोटिक्समध्ये जातात. तुम्ही बघा ना, फर्स्ट इयरला नवीन आलेला मुलगा जर फायनल इयरच्या सिनियर आणि तगड्या मुलांना नडत असेल आणि त्यांचं रॅगिंग उलटं घेत असेल तर सगळे कॉलेजमधले पोरं खुश झाले. सर, तुम्ही महाराष्ट्रातील अनेक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचं पालकत्व स्वीकारलं, तर याची सुरुवात कुठून झाली आणि याच्या मागे नेमकं प्रेरणा काय होती? कारण आता अनेक रस्ते असे आहेत तरुण पिढीला की जे रस्ते तुम्ही जाऊ शकता पण परत येण्याच्या वाटा नाही. लक्ष्मीला शाप आहे. लक्ष्मी चंचल आहे, ती आज आहे तर उद्या नाही आहे, पण सरस्वती शाश्वत आहे. तुम्ही आज जे शिकलात, आज जी विद्या मिळवली ती शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहणार. आणि पैसा येताना स्ट्रेस, द्वेष, हेळ दावे, तळतळ, मत्सर घेऊन येतो. ज्यांच्याकडे लक्ष्मी असते ती सुख समाधाने झोपू शकतात. ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांना दारू पिल्याशिवाय झोप येत नाही. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे शुभम मेदनकर या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत डॉक्टर मिलिंद भोई सर आहेत. सरांबद्दल थोडक्यात सांगायचं झाल्यास, सर कान, नाक आणि घसा तज्ज्ञ आहेत. तोंडाच्या कॅन्सरविषयी जागृती आणि त्याच्या उपचारासाठी संशोधनामध्ये सरांचा एक मोलाचा वाटा आहे. तसेच मेलो व्हॉइस या औषधाची निर्मिती सरांनी केलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक कार्यांमध्ये सर सक्रियपणे काम करत असतात. मग ते महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पालकत्व स्वीकारणं असेल किंवा तुरुंगातील कैद्यांसाठी प्रेरणापथ हा प्रकल्प राबवणं असेल. त्याचबरोबर महाराष्ट्रात कुठेही नैसर्गिक आपत्ती आली तर त्या ठिकाणी धावून जाणारा पहिला व्यक्ती म्हणजे डॉक्टर मिलिंद भोई सर. मिलिंद भोई सर आणि त्यांची भोई फाउंडेशनची टीम या कार्यामध्ये सक्रियपणे काम करत असते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांच्यासोबत सरांनी जवळपास 6 वर्ष काम केलेलं आहे त्यांच्या विजन इंडिया 2020 या प्रकल्पासाठी. आणि हे काम करत असताना सरांना केंद्र सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार 2 वेळा मिळाला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा राज्य युवा पुरस्कार, अशा 51 पेक्षा जास्त पुरस्काराने सरांना आतापर्यंत सन्मानित केलं गेलेलं आहे. सरांशीच आपण गप्पा मारणार आहोत, त्यांच्या याच प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत आणि त्या प्रवासातून आपण निश्चितच नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. सर, आपल्या आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. येस सर, सर्वप्रथम आम्हाला तुमच्याविषयी थोडक्यात सांगा. तुमचं बालपण कुठे गेलं आणि तुमची शैक्षणिक वाटचाल कशी होती? माझं बालपण मंगळवार पेठ हा एकदम असा स्लम एरिया आहे पुण्यामधला. गाडीतळ, भीमनगर हा जो परिसर आहे तिथे माझं बालपण गेलं. 139 मंगळवार पेठ जगदाळेवाडा हा माझा पत्ता आणि माझा जन्म तिथे झाला. आणि सर्वसामान्य कुटुंबामध्ये मी जन्मलो. आई वडील दोघंही नोकरी करत होते आणि वाडा संस्कृतीमध्ये मी जगलो, वाढलो. आणि मग तिथून मी इथपर्यंत आलो. पण मला इथपर्यंत मी पोचेल किंवा असं काहीतरी काम माझ्या हातून होईल असं मला वाटलं नव्हतं. कारण माझं बालपण मंगळवार पेठ, माझी शाळा RD हायस्कूल, नंतर SP कॉलेज आणि मग वैद्यकीय शाखा, असा सगळा माझा प्रवास आहे. सर, तुम्ही आता तुमच्या बालपणाविषयी बोलले. तुमची शैक्षणिक वाटचाल कशी होती नेमकी? शाळेत असताना मी फार काही अभ्यासू विद्यार्थी किंवा फार ब्रिलियंट विद्यार्थी असा नव्हतो. मार्क चांगले पडायचे, पहिला नंबर यायचा, पण फार काही पुस्तकामध्ये डोकं घालून बसायचं आणि अभ्यास की अभ्यास करायचा हे मला कधीच जमलं नाही. खेळ, भांडणं, मारामाऱ्या, गुंडागर्दी, गॅदरिंग, डान्स, नाटक या सगळ्या गोष्टीमध्ये मी मुक्त वावरलो शाळेत असताना सुद्धा. आणि आमची शाळाच अशी होती, मला सांगायला अभिमान आहे की तिथे पुस्तकी ज्ञानाबरोबरच आयुष्यामध्ये जागायचं कसं याचं धडे आम्हाला आपोआप मिळत गेले. कारण त्या शाळेमध्ये माझे जे मित्र आहेत, आत्ता पण माझे मित्र आहेत, नानापेठ, गंजपेठ, कसबा पेठ, मंगळवार पेठ, टकार गल्ली, भीमनगर, हा सगळा जो सो कॉल्ड स्लम एरिया आहे, आम्ही सगळे अशा वर्गातली ती मुलं होतो. त्यामुळे गरिबी आणि या सगळ्या गोष्टी मी फार जवळून पाहिल्यात आणि मी पण त्याच्यातलाच होतो. त्यामुळे वेगळं मला असं काही वाटत नाही. पण प्रतिकूल परिस्थिती कसं झगडायचं आणि लढायचं हा धडा मला आपोआप त्या 10 वर्षांमध्ये 1ली ते 10वी मध्ये मिळाला. म्हणजे आमचे शिक्षक असतील किंवा आमचे शाळेतले सगळे प्राध्यापक असतील, या सगळ्यांनी बोटाला धरून जरी शिकवलं नसेल तरी त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये फाईट करायचं आणि जिंकायचं किंवा उभं राहायचं हा धडा मला शाळेमध्ये गुरुजनांकडून मिळाला. आणि आई वडिलांनी पण थोडंसं तसंच ट्रेनिंग दिलं किंवा माझं काय म्हणू आपण
माझं बालपण सगळं तशा पद्धतीने गेलं. अलीकडे काय होतं की पालक आपल्या मुलांना फार पॅम्पर करतात. म्हणजे मी पण त्याच्यातच आहे. मी काही स्वतःला फार वेगळा समजत नाही. इकडं नको जाऊ, तिकडं नको जाऊ, पडशील, हे होईल, ते होईल. तर आमच्या आईवडिलांनी आम्हाला असं कधीच केलं नाही. त्यांना माहितीच नसायचं आपला मुलगा काय करतो. मग खेळायचं, पडायचं, लागायचं, भांडणं करायची, ती भांडणं शाळेतल्या शाळेत मिटवायची. अगदीच काय झालं तर घरापर्यंत यायचं. पण माझ्या आईवडिलांनी, विशेषतः वडिलांनी मला फार सपोर्ट केला. त्यांचं म्हणणं असं होतं की तू प्रत्येक गोष्टीमध्ये फिट असला पाहिजे. कुठलाही संकट आला, कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुझं व्यक्तिमत्व फिट राहायला पाहिजे. मग त्याच्यासाठी मला त्यांनी लहानपणी व्यायामाची सवय लावली, जी आत्तापर्यंत कंटिन्यू आहे. त्यामुळे तो एक काय म्हणू आपण स्टबननेस किंवा एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जी आपोआप होत गेली. मला वाटतं की याचं जास्त श्रेय मी माझ्या वडिलांना देईल. त्यामुळे आत्ता मी कुठल्याही क्षेत्रात वावरताना एक प्रकारचा जो एक आत्मविश्वास आहे, किंवा देश परदेशामध्ये पण मी काम करतो, देशामध्ये करतो, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये करतो. तुम्ही मगाशी ओळख करून देताना म्हणाल की अनेक डिझास्टर्समध्ये, माळींची दुर्घटना असेल, गुजरातचा भूकंप असेल, लातूरचा भूकंप असेल, या सगळ्या दुर्घटनांमध्ये मी आज जाऊन खूप दिवस काम केलंय आणि ते सगळं फेस केलंय. ते करण्यासाठी लागणारा जो एक डेअरिंग असतं, जी एक प्रतिकूल परिस्थितीशी फाईट करण्याची मानसिकता असते, ती मला माझ्या शाळेने, माझ्या गुरुजनांनी आणि माझ्या वडिलांनी ती सगळी डेव्हलप केली माझ्यामध्ये. म्हणजे मी एक छोटं उदाहरण देईल की जेव्हा मला आठवतं 4वी, 5वी, 6वीला मी होतो, तर त्यावेळेस काही फार काही व्हेकल्स नव्हते. त्यावेळेस सायकली या भाड्याने मिळायच्या. तर कुठेही जायचं असेल तर माझे वडील 2 सायकली घ्यायचे. त्यांची एक मोठी सायकल असायची आणि माझ्यासाठी एक छोटी सायकल असायची, आणि आम्ही दोघं 2 सायकलवर जायचो. आणि लोक बघायचे की एवढा छोटा मुलगा, त्याचे वडील, म्हणजे मी त्यांना बाप म्हणेल, बाप हा जास्त चांगला शब्द आहे, बरोबर, एवढ्या छोट्या मुलाला घेऊन चाललाय, ट्रॅफिकमधनं कसं चालवायचं. आणि एकदा असंच कुठेतरी आम्ही दोघं जात होतो आणि मी खड्ड्यातनं पडलो आणि मी खाली आणि सायकल माझ्या अंगावर. तर सगळी लोक धावत आली मला उचलायला. तर माझे वडील तिथंच थांबले. ते म्हणाले की तुम्ही नका आदलो, त्याचं त्याला उठवू दे. मला कळलं नाही माझे वडील असं का म्हणतायत, पण मी स्वतःच मग ती सायकल बाजूला केली. मी उभा राहिलो. मला पप्पांनी फक्त विचारलं तुला लागलं का. मला लागलं होतं, पण मी नाही म्हणलो, कारण मला राग आला होता. आणि मी तसं सायकलवर बसून जिथं जायचं होतं तिकडे गेलो. दुसरं कोणी असतं तर त्यांनी उचललं असतं, दवाखान्यात नेलं असतं आणि मग परत सायकलला हात लावून दिला नसता. बरोबर. हा जो प्रसंग आहे तो कायमचा माझ्या मनात कोरला गेला की तुम्ही जर पडला तर तुम्हाला उचलायला दुसरं कोणी येणार नाही, दुसरं कोणी यायची तुम्ही वाट बघू नका, तुम्हाला तुमचंच उठावं लागेल. हा धडा मला त्यांनी एका छोट्या गोष्टीतनं दिला. मला वाटतं की हे संस्कार जे आहेत हे लहानपणी माझ्यावर झाले, ते आजच्या पालकांमध्ये मला कुठेतरी कमी वाटतं, कमी दिसत आहेत. आम्ही असं फार सेफ करून ठेवलंय मुलांना, आणि मग सेफ केल्यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती आणि इम्युनिटी डेव्हलप होत नाही. आणि मग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये या मुलांना डिप्रेशन येतं. छोट्या छोट्या प्रॉब्लेममुळे मुलं दारू पितात, सुसायडल थॉट्स करतात, डिप्रेशनमध्ये जातात, नॅर्कोटिक्समध्ये जातात. मला वाटतं की याचं मूळ सगळं पालकांमध्ये आणि त्यांच्या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. बरोबर बरोबर. सर, तुम्ही वैद्यकीय शिक्षण घ्यायचं का ठरवलं किंवा त्यामागची प्रेरणा काय होती? असं काही ठरवलेलं नव्हतं की डॉक्टर व्हायचं, पण माझ्या वडिलांना असं खूप वाटत होतं की मी डॉक्टर व्हावा. कारण आमचा समाज जो आहे, भोई समाज, हा फार शिक्षणापासून कोसो दूर आहे, अजूनही दूर आहे. आत्ता थोडे थोडे आमची मुलं शिकायला लागली. त्यामुळे भोई समाजामधल्या एखाद्या मुलांनी शिक्षण घेणं आणि डॉक्टर होणं हे स्वप्न माझ्या वडिलांनी तेव्हा पाहिलं. पण ते स्वप्न त्यांनी माझ्यावर लादलं नाही, ते माझ्यामध्ये रुजवलं. तो एक वेगळा अँगल मला सांगावं वाटतं की आज तुम्ही बघाल तर पालकांना असं वाटतं की माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं किंवा काहीतरी वेगळं काम करावं, आणि ते त्यांची स्वप्न मुलांवर लादतायत. पण मुलाला काय पाहिजे, मुलाची कॅपॅसिटी काय, मुलाची आवड काय, हे पालक बघत नाहीत. शेजारच्याला 90% मिळाले, तुला 92 मिळालेच पाहिजेत. ही जी रॅट रेस आहे ना, त्याच्यामध्ये मुलांचं बालपण हरवून गेलंय. आणि नुसतं अभ्यास अभ्यास, ही ट्युशन ती ट्युशन, तो क्लास, ह्याचा क्लास, त्याचा क्लास, त्याच्यामध्ये ती मुलं सगळी पुस्तकी किडे झालेत. आयुष्यात जगायचं कसं, फाईट कसं करायचं हे ज्ञानच आपण त्यांना देत नाही. मग त्या मुलांनी खेळलं पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, चांगली गाणी ऐकली पाहिजेत, चांगल्या प्रकल्पामध्ये सहभाग घेतला पाहिजे. शालेय वयापासून हे कुठेतरी लॅकिंग झाले. सकाळी अबॅकसचा क्लास, संध्याकाळी याचा क्लास, दुपारी त्याचा क्लास, गणिताचा क्लास. अरे पुस्तकाच्या बाहेर पण खूप गोष्टी आहेत जे तुम्ही करायला पाहिजेत. प्रॉब्लेम तिथे आहे. माझ्या वडिलांना खूप वाटत होतं की मी डॉक्टर व्हावं, पण आज मला कळतं की त्यांनी त्यांचं जे स्वप्न आहे ते माझ्यावर लादलं नाही, माझ्यावर रुजवलं. त्यांनी असं कधीच केलं नाही की तू अभ्यास कर, हेच कर, तेच कर.
ते काय करायचे, आपल्याकडे अशी समज होती अजूनही आहे की लहान मुलांना दवाखान्यात नेत नाही आपण हॉस्पिटलमध्ये, मुलं घाबरतील किंवा इन्फेक्शन होईल. पण मी पहिली दुसरीत असल्यापासून मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये माझे पप्पा मला घेऊन जात होते. आणि आमचे सगळे नातेवाईक, म्हणजे काका काकू मामा मामी आजी आजोबा ओरडायचे की तू ह्याला कशाला घेऊन जातो, एवढं लहान आहे. पण ते घेऊन जायचे, सगळ्यांचा विरोध पत्करून मला बोटाला धरून घेऊन जायचे, त्या वॉर्डमध्ये फिरवायचे आणि मग ते मला दाखवायचे, बघ ते डॉक्टर आलेत, ते किती छान दिसत आहेत, लोक कसे ते आले की उभे राहतात, ते त्यांना कसा रिस्पेक्ट मिळतो आणि त्यांचं सगळं कसं ऐकतात. आणि डॉक्टर म्हणजे पृथ्वीवरचा दुसरा देव आहे असं लोक मानतात. त्यांच्यासमोर श्रीमंत माणूस सुद्धा आणि गरीब माणूस सुद्धा खालीमान घालून उभा राहतो आणि डॉक्टर जे सांगतील ते ऐकतात. हे सगळं त्यांनी मला असं दाखवलं, माझ्यासमोर एक विश्व उभं केलं आणि मग हळूच सांगितलं की असं तुला बनायला आवडेल का. आणि मग त्या वयामध्ये जे काही बिंबवलं गेलं ते कायमस्वरूपी कोरलं गेलं माझ्यामध्ये. एक छोटं उदाहरण आहे, मला आठवतं मी पहिलीमध्ये होतो आणि रुबी हॉलला एक आमचं नातेवाईक ॲडमिट होते आणि मी गेलो. 1975-76चा हा विषय, पहिलीला होता मला आठवतं. आणि त्या रुबी हॉलच्या गेटमध्ये माझे वडील मला हाताला धरून थांबले होते आणि एक डॉक्टरांची गाडी आली तिथे, फियाट होती त्यावेळेस, फियाट असायच्या. आणि तो वॉचमन जो होता रुबी हॉलचा, त्यांनी आम्हाला दोघांना थांबलं, थांबा म्हणले, आधी डॉक्टरांना जाऊ दे. मला राग आला पण मी काही बोललो नाही. मग ते डॉक्टर आले, त्यांची गाडी आली, त्या वॉचमननी ते गेट असं वरती जातं, ते वर गेलं बॅरिकेड आणि ती गाडी हळूच गेली आणि जाताना यांनी सॅल्यूट केलं डॉक्टरांना, वॉचमननी. मला फार भारी वाटलं. म्हणलं अरे काय भारी आहे, गाडी जातीये, ते बारवरती जातोय, वॉचमन सॅल्यूट करतोय आणि तो डॉक्टर जातोय, काय थाट आहे. बस म्हणलं आपल्याला असं म्हणायचं. ह्या गोष्टी त्यांनी माझ्यामध्ये रुजवल्या आणि फुलवल्या. मला असं वाटतं की त्या गोष्टी आता पालकांनी करणं गरजेचं आहे. बरोबर. मुलाचं लायकिंग काय आहे आणि तो कुठल्या क्षेत्रात काम करू शकतो हे त्यालाच कळतं जास्त. म्हणजे मला मेडिकलला ॲडमिशन मिळाली, त्याच्या आधी मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली होती. त्यावेळेस प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस नव्हते. 1987चा काळ मी सांगतोय तुम्हाला. COEP, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, वन ऑफ द बेस्ट कॉलेज इन इंडिया. COEP म्हटलं की अजूनही छान वाटतं. तिथे मी 4 दिवस गेलो, मला मेटलर्जीला ॲडमिशन मिळाली होती. पण मला ते निर्जीव क्षेत्रात काम करायचं नव्हतं, माझं लायकिंग इकडे होतं. त्यामुळे मग मी नंतर मेडिकलला आलो आणि आज ENT सर्जन म्हणून प्रॅक्टिस करतोय. मला वाटतं की हा सगळा प्रवास, ही सगळी जी काही अचिव्हमेंट आहे ती शिक्षक, पालक आणि कुटुंबीय यांच्यामुळे मी करू शकलो. वा सर, खूप छान. खूप म्हणजे तुम्हाला आधी इंजिनिअरिंगची संधी मिळाली, परंतु तीच तुम्ही सोडून वैद्यकीय क्षेत्राकडे वळायचं ठरवलं आणि वडिलांचं स्वप्न पण देखील तुम्ही पूर्ण केलं. सर, मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायला आवडेल, तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं, त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस केली आणि डॉक्टर झालात, त्यानंतर तुम्ही सामाजिक कार्यामध्ये किंवा या क्षेत्राकडे कसे वळालात, सोशल वर्क ज्याला आपण म्हणू शकतो? मी डॉक्टर झाल्यानंतर नाही वळालो. माझा पिंडच मुळामध्ये सोशल वर्कचा असावा, कारण माझे आजोबा शंकरराव भोईर यांच्या नावाने फाउंडेशन आहे. माझे वडील हे यांना थोडीशी सोशल बॅकग्राऊंड होती आणि मी लहानपणापासून बघत होतो की ते लोकांसाठी कसं काम करतात. म्हणजे माझ्या आजोबांनी तर अनेक अनाथ मुलांना गावाकडनं आणून शिकवलंय, त्यांना शेल्टर दिलं, त्यांना नोकरी लावली, हे मला सांगितलं जात होतं. माझे वडील युनियन लीडर होते CWPRSला. त्यांनी कामगारांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी खूप मदत केली. म्हणजे मी लहानपणी जेव्हा ऑफिसमध्ये जायचो तर मला भारी वाटायचं की आपल्या पप्पांचं सगळेजण कौतुक करतात आणि प्रत्येक कामगारांपासून ऑफिसरपर्यंत हे त्यांचं कौतुक माझ्याकडे करायचे आणि मला ते फार असं झेलायचे. भोई साहेबांचा मुलगा. मग मला कळलं की अरे आपल्या पप्पांनी किती नाव कमावलं. मग मला असं वाटलं की आपण पण काहीतरी करायला पाहिजे समाजासाठी. हा विचार पूर्वी होताच शाळेमध्ये असताना, पण कॉलेजमध्ये काय झालं की कॉलेजचं लाईफ असतं ते डांगडिंग, भांडणं, मारामारा, इलेक्शन आणि मग मेडिकलला तर ते फारच वाढत गेलं. म्हणजे मी कॉलेजमध्ये माझा ब्रँड होता, माझी गँग होती, अजूनही आहे आणि सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आम्ही पुढे होतो. इलेक्शन म्हणले की आमचे प्रिन्सिपलला धडकी भरायची. आधीच मला ते वॉर्निंग देऊन ठेवायचे. माझ्यावर 2 शिक्षक नेहमी अटेंड करायचे की हा काय करतोय म्हणून. जसं फिल्मी कॉलेजमध्ये इलेक्शन दाखवतात तसे इलेक्शन आम्ही कंडक्ट केल्यात, भोगल्यात आणि घडवल्यात. म्हणजे अगदी उमेदवाराला लावून दम देण्यापासून ते किडनॅप करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी केल्यात. शेवटी तो त्या वयाचा एक गुण आहे. पण फाईट करणं हे माझ्या रक्तामध्ये होतं आणि मी ते सगळं केलं कॉलेजमध्ये.
आणि हे सगळं करत असताना माझा अँगल थोडासा गुंडगिरीकडे, भांडणाकडे, चुकीच्या गोष्टींकडे जात होता. आणि मला सुदैवाने त्या काळामध्ये जसं म्हणतात की गुरु तुम्हाला चांगला भेटला पाहिजे. बरोबर. माझे एक शिक्षक मला भेटले, डॉक्टर वसंतराव भगली त्यांचं नाव, आता त्यांचं वय 95 आहे. तर त्यांनी मला त्यांच्या क्लिनिकमध्ये एकदा बोलवलं. मी सेकंड इयरला होतो, काही केलं नाही. त्यांच्या लक्षात आले की ह्या पोरामध्ये क्वालिटी आहेत पण थोडासा ट्रॅक बदलतोय. माझ्याकडे जनसंपर्क खूप होता, कॉलेजमधली सगळी मुलं माझं ऐकायची आणि मग त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट पडत होता. म्हणजे मी फर्स्ट इयरला असताना माझ्यावर रॅगिंग केलं गेलं सिनियर लोकांनी. पहिल्या दिवशीच माझ्यावर खूप रॅगिंग केलं सिनियर लोकांनी आणि मी ते सहन केलं. पण त्यांना माहिती नव्हतं, त्यांनी कुणाची खोडी काढली. मग मी माझे सगळे मित्र जे आहेत या क्षेत्रातले ते मी त्याच्यातच होतो. कॉलेजमधल्या सिनियर्सला माहिती नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी मी सगळ्या माझ्या मित्रांना घेऊन गेलो कॉलेजमध्ये, त्यांना बाहेर थांबवलं आणि मी एकटा सिनियर्सच्या वर्गात गेलो. म्हणजे फर्स्ट इयरचा मुलगा जर लास्ट इयरच्या वर्गात जाऊन सिनियर मुलांना जर दम देत असेल, त्यांची गचांडी धरत असेल तर काय माहोल झाला असेल कॉलेजमध्ये तुम्ही बघा. आणि ज्यांनी माझ्यावर रॅगिंग केलं त्यांना मी पुढे बोलवलं आणि त्यांनी मला जे जे करायला लावलं ते मी त्यांना करायला लावलं. दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने त्यावेळेस मोबाईल किंवा हे नव्हते, नाही तर मी ते शूट करून व्हायरल केलं असतं. आणि मला जे जे काही त्रास दिला होता तो त्रास सगळा मी त्या मुलांना दिला. काही गोष्टींचं उत्तर तुम्हाला त्याच पद्धतीने द्यावं लागतं. त्यामुळे कॉलेजमध्ये एका दिवसात हिरो झालो. तुम्ही बघा ना, फर्स्ट इयरला नवीन आलेला मुलगा जर फायनल इयरच्या सिनियर आणि तगड्या मुलांना नडत असेल आणि त्यांचं रॅगिंग उलटं घेत असेल तर सगळे कॉलेजमधले पोरं खुश झाले. आणि त्याचा फायदा असा झाला की त्या दिवसापासून आजपर्यंत 1987चा किस्सा सांगतो मी तुम्हाला. 87 पासून आज 2024 आहे, एक सुद्धा रॅगिंगची केस आमच्या कॉलेजमध्ये झालेली नाही. कारण ते इम्पॅक्ट तो मुलांमध्ये बसला आहे. आणि दुसरं असं झालं की कॉलेजची लिडरशिप माझ्याकडे आली. हिरो झालो मी एका दिवसामध्ये. म्हणजे कदाचित ती परमेश्वराची एक योजना असेल. आणि मग लिडरशिप असल्यामुळे ती डेव्हलप होत गेली. आणि मी परत पुन्हा माझ्या मुद्द्याकडे येतो. सरांनी मला, बगली सरांनी क्लिनिकमध्ये बोलवलं आणि मी उभा राहायला लागलो आणि मी बघायचो सर कसे पेशंट ट्रीट करतात, पेशंटला बरं वाटल्यावर ते सरांना कसं रिस्पेक्ट देतात, प्रेमाने अभिवादन करतात. मला असं वाटायचं की लोकांनी मला घाबरावं, पण ते भीतीने न घाबरता प्रेमाने घाबरावं, प्रेमाने बघावं. हा बदल सरांनी माझ्यामध्ये घडवला. आणि मग मी हळूहळू त्या ट्रॅकला आलो. आज जी काय म्हणू आपण एकदम सुधारित आवृत्ती तुमच्यासमोर बसलोय हे त्या सरांचे आशीर्वाद आहेत असं मला वाटतं. वा सर, खूप छान. सर, तुम्ही महाराष्ट्रातील अनेक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचं पालकत्व स्वीकारलं, तर याची सुरुवात कुठून झाली आणि याच्या मागे नेमकं प्रेरणा काय होती? 1994 साली ज्यावेळेस मी माझा क्लिनिक सुरू केला, जनरली काय होतं की लोक प्रॅक्टिस करतात, सर्व्हिस करतात, सेटल होतात, पैसे कमवतात आणि मग वयाच्या 50, 52, 55 वर्षी त्यांना असं वाटतं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये चूक काय नाहीये, तुम्ही आधी सेट होणं गरजेचं आहे. माझ्या बाबतीमध्ये असं झालं की माझ्या क्लिनिकचं उद्घाटन आणि माझ्या फाउंडेशनचं उद्घाटन हे एकाच दिवशी, एकाच वेळेस, एकाच व्यक्तीच्या हस्ते झालं. म्हणजे माझं क्लिनिक आणि माझी एनजीओ एकाच दिवशी सुरू झाली. 1994, 23 ऑक्टोबर 1994. ओके. वंदनीय बाळासाहेब भारदे, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, त्यांनी माझ्या क्लिनिकचं आणि फाउंडेशनचं उद्घाटन केलं. आणि मला लोकांसाठी काहीतरी करावं असं वाटत होतं. मग झोपडपट्ट्यांमध्ये, ग्रामीण भागात आम्ही जायचो, आरोग्य शिबिरं घ्यायचो, त्यांना ट्रीटमेंट द्यायचो. हे सगळं करत असताना वेगवेगळे सेक्टरमध्ये माझे मित्रपरिवार तयार झाला. आणि मग त्याच्यातून भोई फाउंडेशन हे ब्रँड आज अस्तित्वात आला. म्हणजे आज एन नंबर ऑफ प्रकल्प आमचे चालू आहेत. म्हणजे शेतकरी आत्महत्या, त्यांच्या मुलांसाठी आम्ही काम करतोय. कारागृहामध्ये जे कैदी आहेत त्यांची मुलं जी बाहेर शिकतात त्यांच्यासाठी आम्ही काम करतोय. किंवा शिक्षा बघून बाहेर पडलेल्या कैद्यांना रोजगार आणि स्टॉल्स किंवा उपजीविकेचं साधन करून देण्यासाठी आम्ही काम करतोय. हे सगळे प्रकल्प जे आज तुम्ही बघता याची बीज त्या फाउंडेशनमध्ये रोवलं गेलं. 3 गोष्टी आम्ही पाळल्यात. एक तर 0 पॉलिटिकल इंटरफिरन्स, कुठल्याही राजकीय पक्षांच्या दावणीला आम्ही बांधलं गेलेलो नाहीत. दुसरी गोष्ट, शक्यतो आम्ही डोनेशन, CSR असलं काही स्वीकारत नाही. जे काही मी आणि माझा मित्रपरिवार आम्ही खर्च करतो त्याच्यातनी संस्था चालते. आणि 100% ट्रान्सपरन्सी, या 3 गोष्टी आम्ही जपल्यात. त्यामुळे भोई फाउंडेशनला ISO मानांकन आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे राष्ट्रीय पुरस्कार आहे. भारतामध्ये हे फक्त 4थं किंवा 5वं उदाहरण आहे की
2 नॅशनल अवॉर्ड्स, वन फॉर डॉक्टर मिलिंद भोई 2002 हा तो आहे, आणि वन फॉर NGO 2017. एकाच व्यक्तीला आणि त्याच्या संस्थेला नॅशनल अवॉर्ड मिळणं हा फार दुर्मिळ योग आहे, आणि वी आर फॉर्च्युनेट टू गेट दॅट. मला असं वाटतं की तुमचा हेतू जर प्रामाणिक असेल तर लोक तुमच्याबरोबर काम करतात. बरोबर. शेतकरी आत्महत्येचा विषय तुम्ही घेतला. आमचा पुण्यजागर प्रकल्प सुरू आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर म्हणून तालुका आहे, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या ठिकाणी खूप आत्महत्या झाल्या. त्यांच्या मुलांना आम्ही शिक्षणासाठी दत्तक घेतलंय. आता आमच्याकडे ही सगळी मुलं शिकतायत. काही मुलं नांदेडमध्ये शिकतायत, काही मुलं पुण्यामध्ये शिकतायत. एकदा मी 7-8 वर्षापूर्वी TV बघत होतो आणि जेवत होतो, आणि जेवता जेवता मी न्यूज पाहिली की कुठल्या तरी गावातल्या शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मला तो घास अडकला इथे आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. ज्याच्यामुळं आपण जेवतोय, जो आमचा अन्नदाता आहे, त्याला आज आत्महत्या करायला लागते. याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, स्वातंत्र्य म्हणून इतकी वर्ष झालीत तरीसुद्धा आमचा अन्नदाता आत्महत्या करतो, आणि त्याचं आम्हाला काही वाटत नाही. आमच्यापर्यंत जोपर्यंत येत नाही, आमची पोट जोपर्यंत भरतायत तोपर्यंत आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. मला असं वाटलं की तो क्षण ट्रिगर झाला, आणि मग मी नांदेडमध्ये गेलो, अर्धापूरमध्ये गेलो, तिथली माहिती घेतली, तिथल्या लोकांशी संवाद साधला, आणि मग तिथली काही मुलं आम्ही शिक्षणासाठी दत्तक घेतली. जी मुलं शाळेत जात नव्हती, ज्यांच्या घरी आत्महत्या झाली, ती आईबरोबर शेतामध्ये मोलमजुरी करायची मुलं, ती आज छानपैकी सूटबूट घालून टाय लावून स्कूलमध्ये जातात, गाणी म्हणतात, वाद्य वाजवतात आणि चांगले मार्क मिळवत आहेत. मला वाटतं की हा बदल जो आहे, हा बदल एक आम्ही समाजासमोर ठेवला आहे की तुम्ही जर चांगलं काम करायचं ठरवलं तर ते तुम्ही करू शकता. माझा असा विश्वास आहे की कदाचित उद्या या मुलांमधनं एखादा अब्दुल कलाम तयार होईल, एखादे रघुनाथ माशेलकर तयार होईल, आणि एखादा शुभम मेदनकर सुद्धा तयार होईल. थँक्यू सो मच सर. तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की कैद्यांसाठी तुम्ही काही प्रकल्प राबवत आहात, त्याला प्रेरणापद मी ऐकलं होतं, तर या प्रकल्पाविषयी आम्हाला सांगा. याच्याकडे येईलच मी, पण मला एक सब सेक्टर याच्यातला पुण्यजागराचं सांगायचं आहे की मुलांना तर आम्ही शेतकऱ्यांचे शिकवलं, पण त्या ज्या भगिनी आहेत आमच्या, ज्या कमी वयामध्ये विधवा झाल्या, ज्यांच्या घरामध्ये आत्महत्या झाली, त्या शेतामध्ये जाऊन मोलमजुरी करत होत्या, आणि मग आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी हिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा फार वेगळा आहे. दुर्दैवाने त्यांच्याकडे फार वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. हे चित्र जर आपल्याला बदलायचं असेल तर त्या माऊलीला आपल्याला स्ट्रॉंग करायला पाहिजे. म्हणून त्या सगळ्या भगिनींना आम्ही सांगितले की तुम्ही शिका. मग 17 नंबरचा फॉर्म भरून आम्ही त्यांना 10वीची आणि 12वीची परीक्षा द्यायला लावली. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची मदत त्याच्यासाठी घेतली, आणि त्या भगिनी आता अभ्यास करतायत, दिवसभर शेतात काम करतात, संध्याकाळी अभ्यास करतात. आणि आमची एक भगिनी लक्ष्मी साखरे हिने 2 वर्षापूर्वी 12वीची परीक्षा 7 वर्षानंतर दिली, आणि 67% ती ताई पास झाली. शी बिकेम सेलिब्रिटी. सगळ्या पेपरमध्ये तिचा फोटो आला, आणि मग तिला गिफ्ट म्हणून आम्ही म्हणलो की अशा पद्धतीने ज्या शिकणाऱ्या आमच्या भगिनी आहेत त्यांना कुठेतरी मोटिवेशन मिळालं पाहिजे. म्हणून मग आम्ही 2 वर्षापूर्वी माझ्या मुलीचं लग्न झालं तेव्हा आम्ही असं ठरवलं की प्रत्येक बापाला असं वाटतं की आपल्या मुलीला काहीतरी छान गिफ्ट दिलं पाहिजे. मला पण तसं वाटत होतं. म्हणून आम्ही सर्वांनी मिळून ती जी ताई आहे लक्ष्मी साखरे, ज्या घरामध्ये आत्महत्या झाली, ती ज्या झोपडीमध्ये राहत होती, तिची झोपडी आम्ही पाडली, आणि तिथं तिला छानपैकी एक बंगला बांधून दिला, आणि त्या बंगल्याची वास्तुशांती माझ्या मुलीच्या आणि जावायच्या हातनं केली. यू वोंट बिलीव्ह, अख्खं गाव त्या वास्तुशांतीला शुभेच्छा द्यायला उपस्थित होतं. आणि तिथली लोक पण फार पुढे आली की 600 किलोमीटरवरनं एखादा पुण्यातला डॉक्टर पुढे येतोय, आपल्या गावातल्या शेतकरी आत्महत्या झालेल्या भगिनीला बंगला बांधून देतोय, मग आपण का मागं राहायचं, हा विचार तिथल्या लोकांनी केला, आणि ती सगळी लोक पुढे आलीत. आणि मला असं वाटतं की हा एक ट्रिगर तिथे निर्माण झाला. आता लक्ष्मी सारख्या अनेक भगिनी अभ्यास करतायत, आणि त्या आता पुढे शेतामध्ये मोलमजुरी न करता काहीतरी चांगल्या ठिकाणी काम करतील असा मला विश्वास आहे. खूप छान, खूप छान. येस. प्रेरणापद या प्रकल्पाविषयी सांगा सर आम्हाला. प्रेरणापद हा कैद्यांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प आहे. त्याला पण सुरू करून 8 ते 9 वर्ष झालेले आहेत. पुण्यामध्ये 8-9 वर्षापूर्वी डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय नावाचे फार चांगले पोलीस अधिकारी कारागृह, महाराष्ट्र कारागृहाचे प्रमुख म्हणून आले होते, आणि त्यांना कैद्यांसाठी काहीतरी चांगलं काम करायचं होतं, आणि त्यांना माझ्याबद्दल माहिती त्यांना मिळाली, आणि त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मला विचारलं की कैद्यांसाठी आपल्याला काय करता येईल. मला काही आधी अनुभव नव्हता. मी थोडासा अभ्यास केला, आणि मग मी त्यांना असं म्हणालो की आपल्याला काय होतं की कारागृह किंवा कारागृहाचे नियम हे इंग्रजांच्या काळात बनवले,
अजूनही त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे, तो झालेला नाहीये. थोडे थोडे बदल झालेत पण पूर्ण झालेले नाहीत. पूर्वी कारागृह ही भारत त्याच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये जे स्वातंत्र्य कैदी होते, बंदी होते, त्यांना त्रास देण्यासाठी सगळे नियम होते. आज ती परिस्थिती नाही, पण त्या मॅन्युअलमध्ये जो काही बदल व्हायला पाहिजे तो झालेला नाहीये. त्यामुळं कारागृह ही कारागृह आता सुधारगृह व्हायला पाहिजे. तसं नाहीये. साधा चोर आतमध्ये गेला तर तो अट्टल चोर म्हणून बाहेर येतो 6 महिन्यात, त्याला ट्रेनिंग मिळतं ना. पाकिट मारा आत गेला की तो दरोडेखोर म्हणून बाहेर येतो, कारण दॅट इज अ युनिव्हर्सिटी. तिथे सगळ्या प्रकारचं त्याला मुक्त ट्रेनिंग दिलं जातं. आणि मग ही मंडळी बाहेर येऊन परत गुन्हा करतात, परत आत जातात, परत बाहेर येतात, आणि ते सायकल कंटिन्यू होते. आणि त्याचा त्रास तुम्हाला आम्हाला सगळ्यांना होतो. तुम्ही बघा ना, किती शिक्षा करा, त्यांना मोका लावा, त्यांच्यावर काही केसेस चालवा, पण बाहेर आल्यानंतर म्हणजे जामिनावर सुटून आलेले कैदी सुद्धा परत गुन्हा करतात, परत आत जातात. मग आपण फक्त मलमपट्टी करतोय, तो आजार जो आहे तो मलमपट्टी करतोय त्याच्यावर, आपण त्याचं कारण शोधत नाही आहोत. बरोबर. हा कारण शोधण्याचा जो प्रवास आहे हा प्रेरणापासून सुरू झाला. मग आम्ही असं विचार केला, कितीही मोठा कैदी असेल, किती डेंजर कैदी असेल, तर कुठेतरी त्याच्यामध्ये माणुसकी असते, कुठेतरी प्रेम असतं, आणि एखाद्या क्षणाच्या चुकीमुळे काहीतरी त्याच्या आतून घडतं आणि तो आत जातो. पण तुम्ही जर त्याला सतत दिवसत राहिलात, सतत त्याला बोलत राहिलात, सतत त्याला त्रास देत राहिलात, तर तो तसाच वागणार. म्हणजे शाळेमध्ये एखादा जर मस्ती करणारा मुलगा असेल किंवा अभ्यास न करणारा मुलगा असेल, त्याला तुम्ही सतत शिक्षा केली की तो कोडगावच जातो. पण एखाद्या शिक्षकाने त्या मुलाला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावर नाद फिरवला आणि त्याला सांगितलं की बाळा तू अभ्यास कर, तू चांगले मार्क मिळवले की मी तुला चॉकलेट देणार आहे, असं म्हणल्यानंतर तो मुलगा बदलू शकतो. अरे कोणीतरी माझ्याशी बोलतंय. अशी उदाहरणं आहेत. तोच फॉर्म्युला आम्ही तिथे वापरला. मग आम्ही काय केलं की वी सॉर्टेड आउट सम सेलिब्रिटीज आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्याबरोबर जेलमध्ये या आणि आमच्या कैद्यांशी गप्पा मारा. आणि तो प्रोग्राम हिट झाला. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की झाकीर हुसेन यांनी आतमध्ये येऊन तबला वाजवला, शंकर महादेवन, शिवमणी, डॉक्टर माशेलकर सर, डॉक्टर नारळीकर सर, बाबासाहेब पुरंदरे, ही सगळी मंडळी, मंगेश तेंडुलकर असतील, विक्रम गोखले, नाना पाटेकर, या सगळ्या मंडळींना आम्ही कामाला लावला, म्हणजे चांगल्या अर्थाने. आणि त्यांना जेलमध्ये घेऊन गेलो. त्यांनी त्यांच्या कला सादर केल्या, कैद्यांशी गप्पा मारल्या. आणि जेव्हा झाकीर हुसेन सारखा माणूस कैद्यांच्या खांद्यावर हात ठेवतो किंवा शंकर महादेवजी जवळ घेऊन त्यांच्यासाठी गाणं गातात, तेव्हा त्या कैद्यांमध्ये एक वेगळा बदल आम्हाला दिसायला लागला. आणि मग त्या कैद्यांमध्ये तो सकारात्मक बदल दिसून आता ते कैदी बाहेर आल्यानंतर चांगलं काम करायला लागले. म्हणजे एकदा आम्ही शंकर महादेवच्या गाण्यांचा कार्यक्रम आज ठेवला होता. तर सुरुवातीला त्यांनी 7,500 कैद्यांसमोर गाणी गायली. सुरुवातीला त्यांनी ब्रेथलेस गाणं गायलं, हिट गाणे. सगळे कैदी आनंदाने नाचत होते. त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण फार कमी येतात. सगळं दुःख आणि जेलच्या भिंती विसरून ते कैदी नाचत होते. 7,500 कैदी नाचत होते ब्रेथलेसमुळे. आणि शेवट शंकर महादेवनी जे गाणं गायलं त्याच्या आधी त्यांनी अनाउन्समेंट केली. शंकर महादेवन म्हणाले की आता मी जे गाणं गाणार आहे ते फक्त गाणं नाहीये, ती तुमच्यासाठी एक प्रार्थना आहे. आणि मी अशी देवाचरणी प्रार्थना करतो की तुम्ही इथून लवकरात लवकर बाहेर जा, चांगलं काम करा, लवकर बाहेर जा आणि तुमच्या आईच्या कुशीमध्ये जाऊन बसा, तुमची आई तुमची वाट पाहते. आणि त्यांनी गाणं गायलं, मुझे सब कुछ पता है माँ. ते गाणं गाताना कैदी पण रडत होते, आम्ही पण रडत होतो आणि शंकरजींच्या पण डोळ्यात पाणी होतं. हे सगळं करत असताना त्या कैद्यांमध्ये जो काही चांगुलपणा आहे तो वाढला ना. म्हणजे आम्ही अलका कुबर यांना महिलांच्या जेलमध्ये नेलं. 3 तास त्यांनी परफॉर्म केला. अलकाताई जेव्हा जेलमध्ये आल्या तेव्हा त्यांची ती टीव्हीवर सिरियल चालू होती, हिट सिरियल, काळूबाई माझी आई, असं काहीतरी सिरियल होते. तर ते आतमध्ये गेल्यावर सगळ्या महिला कैदी भगिनींनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले की काळूबाई आली आमची म्हणून. आणि मग त्या महिलांनी सांगितलं की काळूबाईला आमची प्रार्थना सांगा की आम्हाला लवकर आमच्या मुलांमध्ये जायचं. आणि अलकाताईंनी ती प्रार्थना मान्य केली. काय की जन्मताच कुठली व्यक्ती ही गुन्हेगार नसती. बरोबर. परिस्थितीमुळे, रागामुळे कधीतरी त्यांच्या आतून त्या चुका घडतात. पण त्यांना जर सुधारायचं असेल तर नुसतं शिक्षा देऊन किंवा चुकीचं बोलून, वाईट बोलून होणार नाही. त्यांना सुधारण्यासाठी अशा प्रकारचे प्रयोग करणं गरजेचं आहे. तो एक प्रयोग आम्ही प्रेरणापथ मधनं केला. कुछ ऐसे भी मंजर है तारीखों के पन्नों पे, लम्हों ने खता की और सदियों ने सजा पाई. तो एक क्षण असतो चुकीचा, पण त्याची सजा
वर्षानुवर्षे तुम्हाला भोगायला लागते. दुसरा आम्ही एक प्रयोग केला की हे सगळे गँगस्टर होते, मोठे मोठे गँग भाई लोक, त्यांचा खूप त्रास व्हायचा आतमध्ये. ते म्हणजे सगळ्या प्रशासनाला पण त्याचा त्रास होता. मग आम्ही काय केलं की आम्ही जेल मॅन्युअलमध्ये काही नियम शोधले आणि त्याच्यामधल्या काही होल्स बघितले की कुठल्या नियमात आपण काय करू शकतो. तुमचा अप्रोच कसा आहे ना तसं तुम्हाला उत्तरं मिळतं. सकारात्मक जर तुम्ही अप्रोच ठेवला तर तुम्हाला उत्तर नक्की मिळतं. त्या नियमातनं काहीतरी आम्हाला एक असं सापडलं. आम्ही काय केलं की जे वर्षानुवर्ष जेलमध्ये जे जन्मठेपीची शिक्षा भोगत आहेत, जे भाई लोक आहेत, ज्यांचे गँग्स आहेत बाहेर, त्यांची छोटी मुलं जी आहेत, जे फक्त काचीच्या पलीकडनं भेटता येतं, बोलता येतं त्यांना, अशा एकाच वेळेस आम्ही जवळजवळ 200 छोट्या मुलांना आतमध्ये घेऊन गेलो. आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी मुलांना आतमध्ये घेऊन जाण्याची परवानगी आम्हाला दिली. आणि प्रत्येक मोठा भाई हा त्या मुलाला जवळ घेऊन बसला होता. ती मुलं त्यांना बिस्किटं भरवत होती. ते गुंडा सगळे कैदी लोक मुलांना जवळ घेत होते, त्यांना पप्पी घेत होते, त्यांचे डोळे पुसत होते. म्हणजे ती मुलं पण रडत होती आणि कैदी पण रडत होते. कित्येक वर्षांनी त्यांनी त्यांच्या मुलाला जवळ घेतलं होतं, कुशीमध्ये घेतलं होतं. मुलांनी किंवा मुलींनी त्यांच्या जवळ गेले होते. जवळजवळ 3 तास ही गाळाभेट आम्ही घडवली. आणि मग त्या 3 तासामध्ये भले भले जे कैदी होते की जे नेहमी भांडायचे, ज्यांना सगळ्या प्रकारची उपाय करून प्रशासन हातबल झालं होतं, जेव्हा मुलांना आम्ही परत घरी घेऊन जायला लागलो तर सगळ्या कैद्यांनी नंबर ऑफ नामवंत भाई लोकांनी उपाध्याय सरांच्या आणि माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि ते म्हणाले की आज तुम्ही आम्हाला स्वर्ग दाखवलात. आता आम्ही बाहेर गेल्यानंतर वाईट काम करणार नाही, चांगलं काम करणार. आणि तो बदल आता आपल्याला दिसतोय. आम्ही एक सत्संगाचा कार्यक्रम घेतला होता 3 महिने, ज्ञानेश्वरी आणि बरेच काय काय होते. डिसेंबरमध्ये तो कार्यक्रम संपला आणि कार्यक्रम संपल्यावर त्या दिवशी शेवटच्या दिवशी 4 कैद्यांची सुटका झाली, सुटका होणार होती. त्यांना घ्यायला त्यांचे घरचे लोक आले होते. यू वॉन्ट बिलीव्ह, ते कैदी जेव्हा बाहेर आले आणि गाडीत बसले घरी जाताना, ते घरी गेले नाहीत. ते आधी आळंदीला गेले, माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवलं, माळ घातली आणि मग घरी गेले. हा बदल आहे. बरोबर. तुम्हाला जर मुळावर काम केलं तर त्याचे रिझल्ट मिळतात. पण हे सगळं करण्यासाठी तुम्हाला खूप स्ट्रॉंग विल पॉवर लागते, कारण खूप अडथळे येतात त्याच्यात. बरोबर. प्रशासनाकडनं कधी कधी येतात, प्रसार माध्यमाकडनं कधी कधी येऊ शकतात, आणि त्या कायद्यांच्या विषयात काम करताना पण येऊ शकतात. पण जसं अडथळे येत असतात तसे चांगले अनुभव पण येतात आणि आपण त्या फक्त चांगल्या अनुभवांकडनं लक्ष ठेवून कळायला पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा की हे जे कैदी आहेत, जे जेलमध्ये वर्षानुवर्षे सडत आहेत, त्यांची मुलं बाहेर असतात, त्यांना कुठल्या चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळत नाही, कारण त्यांचे वडील आतमध्ये किंवा आई आतमध्ये, त्यांना कुठली चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळत नाही, कुठली बँक त्यांना लोन देत नाही. मग त्यांनी काय करायचं? त्यांनी पण गुन्हेगारच व्हायचं. त्यांची काय चूक आहे? शिक्षा कैदी भोगतो पण भरडलं जातं त्याचं कुटुंबीय, आणि मग त्या मुलांमध्ये परत गुन्हेगारी आणि व्यसनाधीनता वाढायला लागते. आम्ही हा विचार करून त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन कशी मिळेल, त्यांना UPSC, MPSC, NDA ते चांगलं काम कसं करतील, त्यांना शिक्षण देणं, त्यांना क्लास लावणं, त्यांना आर्थिक मदत देणं, त्यांचे वाढदिवस साजरे करणं, हे आम्ही सुरू केलं. आणि त्याचा फायदा असा झाला की जेव्हा आतल्या कैद्याला कळतं की माझ्या मुलासाठी कोणीतरी संस्था कोणीतरी काम करते, माझ्या मुलाचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला, माझ्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये अभ्यासासाठी नोकरी ऍडमिशन मिळाली, आता माझा मुलगा CA होतोय, माझा मुलगा डॉक्टर होणार आहे, माझा मुलगा UPSC करतोय, त्याच्यासाठी व्याख्यान काही लोक देत आहेत, तर तो बदल त्या कायद्यामध्ये आतमध्ये तुम्हाला दिसतो. आणि मग एक कैदी बदलायला सुरुवात झाली की ती 7 आहे, आणखी 100 कैदी ते बदलू शकतात. अगदी बरोबर. चौथा मुद्दा असा आहे की एखादा कैदी समजा शिक्षा भोगून बाहेर आला आणि त्याला तुम्ही जॉबच दिला नाही, त्याला कामच दिलं नाही. सांगा कुठली लोक त्याला म्हणतात की ये बाबा तू माझ्याकडे काम कर. लोक म्हणतात नको नको, जेलमधनं आलंय, त्याला काम नको, त्याला नोकरी नको, त्याला लोन देणार नाही कोणी, त्याला कोणी कामावर ठेवत नाही, त्याला कुठल्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही, लग्नामध्ये बारशामध्ये त्याला लांब ठेवतात, त्याच्याशी कोणी बोलत नाही. मग त्या कायद्यामध्ये परत निगेटिव्ह थॉट्स येतात. तो म्हणतो त्याला आत बरं होतं, बाहेर आल्यावर कोणी माझ्याशी बोलत नाहीये. त्याला जर तुम्ही काम दिलं नाही तर तो परत गुन्हेगारीकडेच जाणार आहे. याचं काय? म्हणून मग आम्ही हा विचार केला की त्यांचे जे स्किल्स आहेत ते स्किल्स बघून त्यांना जॉब द्यायचा. आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे कैदी बाहेर आल्यानंतर आम्हाला भेटतात, अनेकांकडे आमचे नंबर आहेत, ते आम्हाला भेटतात. ते कुठल्या भागात राहत आहेत, ते कुठला धंदा करू शकतायत, ते काय करू शकतात याचा विचार करून आम्ही त्यांना लगेच जॉब देऊन टाकतो. तर जॉब देतो किंवा एखादा उद्योग सुरू करून देतो. अशा आमच्याकडे 22 सक्सेस स्टोरीज येतात.
म्हणजे एकाला आम्ही कटिंगचं दुकान टाकून दिले, त्याचं छान चाललंय. एकाला चहाचा स्टॉल टाकून दिलाय. एकाला जर्सी गाय घेऊन दिली, राहुरीमधला कैदी. आता त्या एका गायीवरनं त्यांनी 4 गायी केल्यात. एकाला चप्पलचं दुकान टाकून दिलंय, एकाला वडापावचा स्टॉल दिलाय, एकाला अंडा भुर्जीची गाडी दिली, एकाला भेळपुरीची गाडी दिली आहे. हे सगळे जे कैदी स्वतःच्या पायावर उभे राहतात आणि कष्टाने पैसे कमवतात, त्या सगळ्या स्टोरीज ज्या आहेत ते ज्या पेपरमध्ये छापून आणतो आम्ही आणि त्या न्यूज आतल्या कैद्यांना वाचायला देतो. तो आतमध्ये असलेला कैदी जेव्हा वाचतो की आपल्याबरोबर शिक्षा भोगलेला एक्स कैदी बाहेर गेलाय, त्याच्या दुकानाच्या उद्घाटनाला पोलीस अधिकारी आलेत आणि तो आता छान काम करतोय, तो बदल त्यांच्यामध्ये होतो. बरोबर. आणि मग ते चांगल्या मार्गाला जायला लागतात. माऊलींचं पसायदानामध्ये फार सुंदर वाक्य आहे. ते असं म्हणतात की तया सत्कर्मी रथी वाढो म्हणतात, रथी रुजो म्हणत नाही. सत्कर्मी म्हणजे चांगलेपणा ऑलरेडी त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो. तो वाढवायचा आपल्याला काम करायचं, तो रुजवायचा नाही, पण तो ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे. तुम्ही जर सत्कर्मी रती वाढवली तर दुष्कर्मातली रती कमी होणार नाही. त्यामुळं प्रत्येक माणसातला चांगुलपणा जर तुम्ही वाढवला तर तो आपण सज्जन माणूस बनणार आहे. बरोबर. त्यामुळे हा सगळा विचार करून प्रेरणापथचं सक्सेस आहे. आणि आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्याच्यावर फार सिरियसली विचार करतायत की राज्यातलाच नव्हे तर केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशातल्या कारागृहांमध्ये हा प्रकल्प राबवता येईल का याच्यावर थोडंसं प्रशासन विचार करत आहे. आता आमच्या इथं 4 कैदी बांधव सुटलेले आहेत. त्याच्यातले 2 जण फार सुंदर चित्र काढतात आणि दुसरे 2 जे आहेत ते त्या चित्रांवर कविता लिहितात. चित्र आणि कविता सेम. तर आता आम्ही लवकरच त्या कैदी बांधवांचं कवितांचं आणि चित्राचं प्रदर्शन हे बालगंधर्वमध्ये करणार आहोत आणि सर्व समाजाला आवाहन करणार आहोत की तुम्ही या आणि कैदी बांधवांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारा. वा सर, म्हणजे फार म्हणजे थोडक्यात तुम्ही परिवर्तन घडवताय आणि रूट कॉजवर काम करताय आणि त्यामुळे ते लॉंग टर्म आणि सस्टेनेबल आहे. बरोबर. खूप छान सर, खूप छान. पुढचं सर तुम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांसोबत काम केलं. त्यांच्या विजन इंडिया 2020 या प्रकल्पासाठी तुम्ही त्यांच्यासोबत होता. तर यात तुमची भूमिका काय होती आणि तुम्हाला त्यांच्यासोबत काम करताना काय विशेष आलेले अनुभव? तो पण एक छान प्रसंग आहे. तो एक अपघात आहे की कलामांपर्यंत पोहोचणं म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न होतं, पण मी पोहोचू शकलो. कारण त्यांनी जेव्हा विजन इंडिया 2020 जाहीर केलं की त्यांचं असं म्हणणं होतं की 2020 मध्ये भारत जगाचं नेतृत्व करेल, कारण सर्वात जास्त तरुण मुलांची संख्या ही भारतामध्ये असणार होती आणि तरुणांच्या क्रिएटिव्हिटीवर माननीय कलाम सरांचा फार विश्वास होता. त्यांनी तो प्रकल्प जाहीर केला आणि त्याच्यावर लोकांकडनं त्यांचे व्ह्यूज मागवले. तर 99.9% लोकांनी प्रो व्ह्यू दिला, म्हणजे खूप छान, वा छान, असं होणार, आपलं राष्ट्र जगात 1 नंबरला जाणार, आम्ही नेतृत्व करणार. पण 0.001% प्रतिक्रिया ज्या होत्या त्या निगेटिव्ह होत्या, विरुद्ध. तर त्याच्यामध्ये माझी होती. मी त्यांना असं लिहिलं की जसं समजा 12वीचं पेपर आहे, मार्चमध्ये 12वीची परीक्षा आहे आणि त्याच्या आधी आपल्याकडे अभ्यासाला 10 महिने आहेत किंवा 10वीची परीक्षा आहे त्याच्या आधी 10 महिने आहेत. तर आपण ते 10 महिन्याचं प्लॅनिंग करतो ना. बरोबर. की इतक्या दिवसांनी मला परीक्षेला बसायचं आहे, 6 विषय आहेत, प्रत्येक विषयाला किती वेळ दिला पाहिजे आणि रोज मी किती अभ्यास केला पाहिजे, ते प्लॅनिंग केलं तर आपण ती परीक्षा पास होणार आहे. तसं प्लॅनिंग आपल्याकडे नव्हतं. 2020च्या आधी मला वाटतं 3-4 वर्षे त्यांनी ते जाहीर केलं होतं. म्हणजे 4 वर्षामध्ये तुम्हाला जर जगाचं नेतृत्व करण्याचं तुमचं स्वप्न असेल तर 4 वर्षात तुम्ही कशा पद्धतीने काम करणार, काय करणार, कसं जाणार, युवकांच्या मध्ये काय तुम्ही निर्माण करणार, असा कुठलाच ऍक्शन प्लॅन नव्हता. मग मी त्यांना लिहिलं की आजचा युवक हा गुन्हेगारीमध्ये अडकला आहे, हा व्यसनांमध्ये अडकला आहे, वेगवेगळ्या चुकीच्या लोकांच्या नादी लागून वेगवेगळ्या नको त्या गोष्टींमध्ये अँटी नेशन ऍक्टिव्हिटीमध्ये अडकला आहे. आणि ह्याला जर तुम्ही मुख्य प्रवाहात आणायचा प्रयत्न नाही केला तर तुम्ही काय नेतृत्व करणार. फिजिकली आणि मेंटली फिट जर युवक असेल तुमचा तर तुम्ही लिडरशिप करणार. त्यामुळे ह्याच्यावर मुळात काम करायला पाहिजे. स्वप्न चांगलं आहे, पण ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी जी काही मेहनत करायला पाहिजे त्याचा ऍक्शन प्लॅन काहीच नव्हता आपल्याकडे. असं मी त्यांना मेल पाठवला आणि मला आठवतं त्यांचा प्रताप नावाचा PA होता. वन फाईन मॉर्निंग त्यांनी मला रिप्लाय दिला की तुमचं हे सरांनी वाचलंय, मला भीती वाटली. अरे एवढ्या मोठ्या माणसाला आपण असं लिहिलं. तर त्यांनी शेवटी ते कलाम सर म्हणजे हुशार होता, त्यांनी सांगितले की तुम्ही जे काही प्रश्न लिहिले आहेत
त्याच्यावर तुम्हीच कसं काम करायचं आणि काय करता येईल याच्यावर तुम्हीच उत्तर शोधा आणि मला पाठवा. आता ते माझ्याच गळ्यात टाकलं. मग मी असं विचार केला की हे सगळे प्रश्न जे आहेत समाजातले, व्यसनाधीनता आहे, गुन्हेगारी आहे, सगळे प्रश्न जे युवक आता भेडसावत आहेत, नॅर्कोटिक्स आहे, हे रूममध्ये बसून, AC मध्ये बसून, घरामध्ये बसून, केबिनमध्ये बसून सुटणारे प्रश्न नाहीत. तुम्हाला लोकांमध्ये थेट पोहोचलं पाहिजे, युवकांमध्ये पोहोचलं पाहिजे. आणि आपला देश हा खेड्यापाड्यांमध्ये पसरलेला आहे. म्हणून मग आम्ही एक प्लॅन केला की आम्ही राळेगण सिंधी ते चेन्नई अशी एक सायकल रॅली काढली. माझ्यावर 12 युवक होते त्याच्यामध्ये आणि साधारणपणे 1.5 महिना ही रॅली चालली. राळेगण सिंधीपासून सुरुवात केली आणि चेन्नईला आम्हाला आदरणीय कलाम सर भेटणार होते समारोपाला. आणि जाताना प्रत्येक गावातल्या खेड्यांमध्ये आम्ही गेलो. सायकल रॅली असल्यामुळं आम्हाला थेट जाता आलं. त्या खेड्यांमध्ये आम्ही राहिलो, तिथले युवकांचे प्रश्न समजून घेतले. वेगवेगळ्या प्रश्नांकडे ते युवक कशा पद्धतीने बघतायत, त्यांचे व्ह्यूज काय आहेत ते सगळं जाणून घेतलं. आणि त्याचा एक अहवाल आम्ही तयार केला की जो आम्ही कलाम सरांना चेन्नईमध्ये देणार होतो. पण काही कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे कलाम सर येऊ शकले नाहीत. त्यामुळे आम्ही तो अहवाल त्यांना थेट दिल्लीला पाठवून दिला. सरांनी तो वाचला आणि त्यांना तो इतका आवडला की त्यांनी आम्हाला दिल्लीला बोलवला त्यांच्या घरी 10 राजाजी मार्ग. आणि आम्ही गेलो, सरांशी गप्पा मारल्या, सरांबरोबर सगळे विचार विमर्श केला. प्रत्येक प्रश्नाला काय उत्तर आपण देऊ शकतो हे सगळं त्यांच्यासमोर आम्ही प्रेझेंटेशन केलं. आणि सरांना ते इतकं आवडलं की त्यांनी मला बरोबर घेतलं आणि पुढची काही वर्ष मी विजन इंडियामध्ये त्यांच्याबरोबर काम केलं. तो माझ्या आयुष्यातलं सगळ्यात एक गोल्डन काळ म्हणेल. म्हणजे मला असं वाटतं की अशा व्यक्तीबरोबर काम करायला मिळणं हा माझ्यासाठी भारतरत्न पुरस्कारापेक्षा मोठा होणार आहे. बरोबर. बऱ्याच जणांचं स्वप्न असतं सर आणि ते तुम्ही जगलात. क्या बात आहे, खूप छान. सर, मी यूट्यूबवरील काही व्हिडिओज बघत होतो, तुमचे इंटरव्ह्यूज पण पाहिले मी. त्यात तुम्ही Zee24 तासला एक बाईट दिली आहे. त्यात तुम्ही असा उल्लेख केला की तुम्ही जवळपास 26 वर्ष डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत होते आणि त्यांच्यावर उपचार करत होते. मी त्यांचा डॉक्टर होतो, मी त्यांचा सहाय्यक होतो, मी त्यांचा मुलगा मला म्हणायचे. ते सगळे म्हणजे 25-26 वर्ष मला त्यांचा सहवास लाभला. म्हणजे त्यांनी कुठल्या कार्यक्रमाला जायचं, त्यांनी काय खायचं, त्यांची औषधं वेळेवर घेतली जात आहेत की नाही बघणारी जी काही टीम होती, म्हणजे त्याच्यामध्ये आदरणीय टिपरे होते, शैलेश भाऊ होते, सुनील, मी, आम्ही सर्वजण बघायचो. आणि मग आम्ही सर्वजण मिळून त्यांची काळजी घ्यायचो. तर त्यांना घशाचा प्रॉब्लेम बऱ्याचदा यायचा आणि बिईंग ENT सर्जन मी त्यांना वेगवेगळे उपचार द्यायचो किंवा सांगायचो आणि त्याचा ते त्यांना फायदा आला. पण एवढ्या मोठ्या माणसावर काम करण्याचं भाग्य मला 25 वर्ष लाभलं. मला वाटतं की ही माणसं बाबासाहेब पुरंदरे असतील किंवा अब्दुल कलाम सर असतील, बाळासाहेब भारदे असतील, माशेलकर सर असतील, नारळीकर सर, जाकीर हुसेन, शंकर महादेवन, शिवमणी, ही सगळी मंडळींचा यांचा सहवास मला लाभला आहे, माझा मी भाग्य समजतो. या सर्व मंडळींना बनवताना परमेश्वरांनी ओव्हरटाईम केला असेल असं मला वाटतं. सर, तुम्ही तोंडाच्या कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण करत आहात आणि त्याविषयी तुम्ही म्हणजे त्याच्या उपचारांसाठी संशोधन देखील तुम्ही केलेलं आहे, तर त्याविषयी आम्हाला सांगा. बिईंग अ ENT सर्जन, मी जेव्हा वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये काम करत होतो, गेले मला प्रॅक्टिसला 30 वर्ष झाले. 30 वर्षामध्ये खूप पेशंट मी पाहिलेत, विशेषतः तरुण मुलं, गरीब घरातील मुलं की जे 16व्या 17व्या 18व्या वर्षी तोंडाचा कॅन्सर घेऊन येतात. आणि मग मला वाईट वाटतं की एवढा छोटा मुलगा आहे, त्याची आई धुण्या भांड्याचे काम करते, वडील रिक्षा चालवतात आणि तो कॅन्सर घेऊन आलाय आणि त्याचं आयुष्य संपून जातं त्याच्यामध्ये. आई वडिलांनी काय करायचं? एकुलता एक कमावणारा मुलगा जर असा गेला तर आई वडिलांनी काय करायचं? आणि मग याची कारणं जेव्हा बघितली तेव्हा स्मोकिंग असेल, टोबॅको असेल, गुटखा असेल, या सगळ्या गोष्टींनी या सगळ्या तरुण पिढीला पोखरून टाकलं. हे सगळं करत असताना माझ्या असं लक्षात आलं की याच्यावर कुठेतरी बेसिक काम होणं गरजेचं आहे. म्हणून मी त्याची कारणं आणि उपाय याच्यावर अभ्यास केला आणि अनेक परिषदांमध्ये मी याची शोध निबंध सादर केलेत. 2019मध्ये मी बँकॉकला गेलो होतो, इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती ओरल कॅन्सरवर. तिथं मी शोध निबंध माझा सादर केला आणि माझ्या निबंधाला तिथे प्राईज मिळालं. आणि अमेरिकेमध्ये जॉन हॉपकिन्स म्हणून युनिव्हर्सिटी आहे, तिथले प्राध्यापक तिथे आले होते. त्यांना तो माझा स्टडी रिपोर्ट इतका आवडला की त्यांच्या देशातल्या ज्या काही योजना आहेत ओरल कॅन्सर दूर करण्यासाठी जी काही पॉलिसी, त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या पॉलिसीचा अंतर्भाव केला आहे. क्या बात आहे, ग्रेट, खूप छान, खूप छान. म्हणजे तिकडं ते कॉन्फरन्स झालं आणि
तिथं आता मी इथे व्याख्यानं देतोय, स्लम्स मध्ये जाऊन, शाळांमध्ये जाऊन ओरल कॅन्सर आणि नार्कोटिक्स या 2 विषयांवर मी आता सध्या गेली 10 वर्ष काम करतोय. शाळा, कॉलेजेस, स्लम एरियाज, क्लब्स, ट्रक ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, बस ड्रायव्हर या सगळ्यांमध्ये या गोष्टीवर अवेअरनेस करण्यासाठी आम्ही एक फिल्म तयार केली आहे आणि ती फिल्म आम्ही दाखवतो आणि मग लोकांपर्यंत तो सगळा विषय पोहोचवतोय. पण दुर्दैवाने अलीकडे काही दिवसांमध्ये हे सगळे विषय म्हणजे अगदी गुटखा, टोबॅको, सिगरेट पासून ते अंमली पदार्थांपर्यंत याचा विळखा इतका आपल्या तरुण पिढीला पडलेला आहे की हे एक दुकट्याचं काम नाही, आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही अल्कोहोल किंवा गुटखा किंवा तंबाखू, सिगरेट या गोष्टी सोडणं किंवा त्याच्यापासून दूर जाणं हे कष्टाने करू शकता तुम्ही, पण अंमली पदार्थ हे असा विषय की त्याच्यातून तुम्ही बाहेर येणं केवळ अशक्य आहे. त्याच्यावर आता आम्ही काम करतो. आता आम्ही एक फिल्म बनवली आहे नार्कोटिक्सवर, त्याच्यामध्ये नाना पाटेकर साहेबांचे इंटरव्ह्यूज आहेत, स्वप्नील कुसाळे आपला जो ब्रॉन्झ मेडल विनर आहे ऑलिम्पिकचा ते आहे, शिवमणीजी आहेत, अशा सगळ्या लोकांना एकत्र घेऊन ती फिल्म बनवली आणि वेगवेगळ्या युथ्समध्ये आणि शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही ते सगळं दाखवतोय. मला असं वाटतं की माझे प्रयत्न थोडे तोकडे पडत आहेत, पण मी लढत राहणार आहे शेवटपर्यंत. प्रहार पिक्चर जो आहे याचा नाना पाटेकरचा, त्याच्यामध्ये नानाचा एक डायलॉग आहे, मला खूपदा असं विचारलं जातं की तुम्ही हे काम करताना तुम्ही थकून जाल, त्याचा फायदा होईल की नाही, लोकांपर्यंत ते जाईल की नाही. तर मला असं वाटतं की तो प्रहारमधल्या नानाचा डायलॉग ते म्हणजे तो माझं उत्तर आहे. नाना त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी लढत असतो, चुकीच्या गोष्टीची लढत असतो आणि मग जस्ट त्याला ठरवतात की हा वेडा आहे, ह्याला असं वाटतं की सगळ्या देशाचे प्रश्न, समाजाचे प्रश्न माझे आहेत आणि ते सोडवण्यासाठी हा लढतोय आणि हा वेडेपणे असं त्याच्यावर एक ब्लेम केलं जातो. तर नानाचं फार सुंदर त्याला उत्तर आहे. नाना त्यांना असं म्हणतो, तेच उत्तर माझंच असेल की जब तक तुम अपना काम करते रहोगे तब तक मैं अपना काम करते रहूंगा. खूप छान, खूप छान, खूप छान. सर, तुम्ही मेलो व्हॉइस या औषधाची निर्मिती केली, तर त्या औषधाविषयी आम्हाला सांगा. म्हणजे नेमकं ते औषध काय आहे आणि मी असं ऐकली की अनेक कलाकारांना, अनेक गायकांना त्याचा फायदा झाला, तर त्याविषयी आम्हाला सांगा. ENT सर्जन म्हणून मी जेव्हा प्रॅक्टिस करत होतो किंवा अजूनही करत होतो, अनेक पेशंट्स माझ्याकडे असे येत होते की ज्यांना आवाजाचा फार प्रॉब्लेम होता. मग त्याच्यामध्ये कीर्तनकार होते, गायक होते, निवेदक होते, ओरेटर्स होते, तुमच्यासारखे मुलाखतकार होते, प्रोफेसर्स होते की बोलून बोलून त्या लोकांना फार आवाजाचा त्रास होत होता आणि आवाज खराब होत होता. त्याच्यामध्ये अँटीबायोटिक आणि स्टिरॉइड्स दिल्यानंतर तात्पुरता फरक पडत होता, पण पुन्हा एकदा रूट कॉजवर आपण जात नव्हतो. आयुर्वेदामध्ये चरक संहिता नावाचा एक ग्रंथ लिहिलाय लाखो वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये असा एक उल्लेख आहे की त्याच्यामध्ये काही वनस्पती सांगितल्यात आणि त्याला कंठ कशा असं नाव दिलंय. त्याच्यामध्ये त्या वनस्पतींचा वापर जर तुम्ही केला तर तो तुमचा आवाज छान राहील किंवा आवाज खराब झालेला आवाज चांगला राहील असा तो रेफरन्स आहे. त्याचा मी थोडा अभ्यास केला आणि मग या वनस्पतींपासून थोडा रिसर्च केला मी आणि माझं पुस्तक व्हॉइस केअर फॉर सिंगर्स याची निर्मिती केली आणि त्याला जोडून आता मी त्या औषधावर आता माझं संशोधन सुरू आहे. त्याच्यामध्ये त्या वनस्पतींमध्ये ऊस आहे, आवळा आहे, भुई आवळा आहे, रिंगणी असे अनेक वनस्पती आहेत की ज्याचा वापर केला की तुमचा आवाज छान राहतो असा रेफरन्स आहे. त्याच्यावर माझं आता संशोधन सुरू आहे आणि त्याच्यावरनं जे काही औषध मी आता निर्माण केलं आहे त्याचा फायदा बॉलिवूडमधल्या बऱ्याच सिंगर्सना, ॲक्टर्सना, प्राध्यापकांना, गायकांना, शिक्षकांना झालेला आहे. खूप छान. सर, ॲज अ ENT सर्जन म्हणून तुम्ही कान, नाक आणि घसा यांची काळजी घेण्यासाठी काय सल्ला द्याल इन जनरल? हा मोठा म्हणजे ब्रॉड उत्तराचा प्रश्न आहे. काळजी घेणं म्हणजे एकतर मला वाटतं की नॉट ओन्ली ENT पण ओव्हरऑल तब्येतीची काळजी घेण्यासाठी 2 गोष्टी मी सांगेल. एक तर फिजिकल आणि मेंटल फिटनेस. त्याच्यामध्ये रोज व्यायाम करायला पाहिजे, वेळेवर जेवलं पाहिजे, वेळेवर झोपलं पाहिजे, पालेभाज्या किंवा इतर सगळे पदार्थ तुमच्या आहारात असले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मेडिटेशन करणं गरजेचं. म्हणजे तुम्ही ज्या विचारांचे आहात त्या विचारांचं मेडिटेशन तुम्ही करू शकता. कारण आत्ता सध्या समाजामध्ये तुम्हाला जर लढायचं असेल, एस्टॅब्लिश व्हायचं असेल, विशेषतः मुलांसाठी सांगतो, विद्यार्थ्यांसाठी मी, कारण पुढे तुम्हाला सगळ्या गोष्टींवर स्ट्रेस असणार आहे. बरोबर. तो स्ट्रेस जर तुम्ही फेस करू शकलात तरच तुम्ही सक्सेस होणार आहात. त्याच्यासाठी फिजिकल आणि मेंटल फिटनेस राखणं. मग याच्यासाठी मेडिटेशन आहे, वेगवेगळे मंत्र आहेत, काही श्लोक्स आहेत,
वेगवेगळ्या फॅकल्टीचे वेगवेगळ्या धर्म म्हणजे विचारांच्या मंडळीने वेगवेगळे ते करू शकतात. त्याच्यात कुठलंही असं बंधन आहे. आणि मेन फिजिकल फिटनेस म्हणजे व्यायाम. आज तुम्ही जर शाळेत गेलात तर कुठलीच मुलं फारसे खेळ खेळताना दिसत नाही, कारण शाळांना ग्राउंडच नाही आहे. ते खेळ खेळतात पण ते मोबाईलवर खेळतात आणि मग ब्लू व्हेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि मग नको त्या गोष्टी याच्यातनं उघडल्या जातात आणि अख्खी पिढी आपली बर्बाद व्हायला लागली. तो खेळ खेळले पाहिजे, फिजिकली खेळ खेळले पाहिजेत मुलांनी. आणि मुलं खेळ खेळतायत की नाही हे पालकांनी शिक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. पुन्हा मी माझे लहानपणी येतो, माझे वडील मला ग्राउंडवर घेऊन जायचे आणि ते माझ्यासोबत क्रिकेट खेळायचे. मला फार भारी वाटायचं की माझे पप्पा माझ्याशी क्रिकेट खेळतात, पण मला खेळायची आवड लागली. म्हणजे मी मंगळवार पेठेमध्ये राहिला होतो, 139 मंगळवार पेठ, आणि त्याच्या पाठीमागं पारगे चौक नावाचा एक चौक आहे, अजूनही तो तिथे, आणि तिथे मोठा फुटपाथ होता. मग मी पहिली दुसरीत असताना मला वडील माझे सकाळी किंवा संध्याकाळी तिथे घेऊन जायचे आणि मला धाव पळायला लावायचे. 1-2 किलोमीटर लांब, परत यायचो मी, परत जायचो, परत यायचो. मला कळायचं नाही की बाकीची मुलं छानपैकी झोपली आहेत थंडीमध्ये अंगावर घेऊन, आणि माझे वडील मला लवकर उठवतात आणि थंडी तिथे घेऊन येतात आणि पळायला लावतायत. हे काय करतात, असं काय करतायत, हा मला प्रश्न तेव्हा पडायचा. पण आज मला त्याचं उत्तर मिळालं की आज माझ्यामध्ये जो काही फिटनेस किंवा प्रत्येक गोष्टीला फाईट करण्याची, तोंड देण्याची जी काही एक मेंटॅलिटी किंवा पर्सनॅलिटी डेव्हलप झाली ती माझ्या पप्पांमुळे झाली. आणि मला वाटतं की पालक आज कुठेतरी कमी पडत आहेत. नको खेळायला, नको जाऊ पडशील, सायकल नको खेळू लागेल, आणि मग इकडं नको जाऊ हे होईल, तिकडं नको जाऊ ते होईल. ह्याच्यातनं आपल्या मुलांना बाहेर काढलं पाहिजे. त्यांना त्यांचं आयुष्य जगू दिलं पाहिजे. त्यांना त्यांच्या प्रश्नांना फाईट करण्याची मेंटॅलिटी तयार केली पाहिजे. आणि हे काम पालकांनी आणि शिक्षकांनीच करणं गरजेचं आहे. तुम्ही आधीच जर मुलांना असं फार सिक्रेट ठेवलं तर ती मुलं पुढे टिकणार नाही आहेत. बरोबर. मला वाटतं की आपल्याला तुम्ही बघा, सर्कशीतले सिंह आणि सर्कशीतले वाघ हे जंगलात जर सोडले तर रानटी कुत्री त्यांना खाऊन टाकतात. बरोबर. कारण यांना शिकारीची सवयच नसते, यांना सगळं रेडीमेड दिलेलं असतं. आणि रानटी कुत्र्यांना माहिती असतं की ह्याला जर मी मारलं नाही तर मी उपाशी मारणार आहे. त्यामुळे बऱ्याचदा रानटी कुत्री वाघांना आणि सिंहांना खाऊन टाकतात. हिअर कम्स द पॉईंट ऑफ फिटनेस आणि फायटिंग स्पिरिट. तुमच्यामध्ये ते जर स्पिरिट डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला पालकांनी आणि शिक्षकांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुम्ही किती दिवस मुलांना पुरणार आहात? त्यांना त्यांचं आयुष्य जगू दिलं पाहिजे, त्यांनी त्यांचं पडलं पाहिजे, त्यांनी त्यांचं उभं राहायला पाहिजे. हा, तुम्ही सपोर्टिंग सिस्टम म्हणून काम करा, पण तुम्ही त्याला स्पून फिडिंग करू नका. त्यांना त्यांचं करू दे. आणि मग कुठे कमी पडलं तर तुम्ही गाईडलाईन द्या. मला वाटतं की हा जो अँगल आहे आज लॅकिंग दिसतोय मला पालकांमध्ये सुद्धा आणि शिक्षकांमध्ये सुद्धा. बरोबर. सर, तुम्हाला 2 वेळा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या राज्य युवा पुरस्काराने सन्मानित केलं गेलेलं आहे. आणि याचबरोबर असे 51 पेक्षा जास्त अवॉर्ड्स आणि रिवॉर्ड्स तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेले आहेत. तर या अवॉर्डविषयी किंवा या प्रवासाविषयी आम्हाला सांगा. खरं सांगू का, अवॉर्डचं कौतुक मला नाही आहे. हा, आनंद आहे, नॅशनल अवॉर्ड मिळणं हे आनंद आहे. 2002ला मिळाला वैयक्तिक, आणि 2017ला संस्थेला मिळाला. 2013ला राज्य पुरस्कार संस्थेला मिळाला. महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा मिळाला. झी सन्मान गौरव पुरस्कार मला मिळाला. हे सगळे पुरस्कार ठीक आहे, तुमच्या कामाने ते मिळतात, फार काही त्याच्यामध्ये मी रमून जात नाही. आपण ज्या सेक्टरमध्ये काम करतोय त्या सेक्टरला झालेला फायदा हा मला वाटतं माझ्यासाठी फार मोठा पुरस्कार आहे. उदाहरणार्थ, ज्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मी शिक्षणाचं काम करतोय, ती मुलं शिकून जेव्हा मोठी होतील आणि त्याच्यातला एखादा अधिकारी होईल, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. किंवा आम्ही HIV पॉझिटिव्ह, अनाथ, देवदासींची मुलं किंवा अन्न मुलं यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर रंग महोत्सव करतो, रंग बरसे. तिथे 1,500 ते 2,000 अशी विशेष मुलं खेळतात, रंग खेळतात, आणि सर्व पुणेकर त्यांच्यामध्ये रंग खेळत असतात आणि आनंद घेत असतात. तो रंग खेळताना त्या मुलांच्या चेहऱ्यावर निर्माण होणारा आनंद हा माझ्यासाठी खरा पुरस्कार आहे. किंवा जेव्हा एखादा कैदी जेलमधनं बाहेर येतो आणि त्याला आम्ही एखादा रोजगार उपलब्ध करून देतो आणि त्याची रोजीरोटी सुरू होती, त्याच्या बायकांचे आणि मुलांचे मिळालेले आशीर्वाद, त्यांचे रिॲक्शन, ही आमच्यासाठी खरे आशीर्वाद आहेत. सर, तुम्ही तरुणांसाठी काय संदेश द्याल? मला वाटतं की आजचे तरुण हे संदेश ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. आणि संदेश देणं किंवा मेसेज देणं किंवा मार्गदर्शन करणं हे माझ्या मनाला पटत नाही आहे. आजच्या तरुण पिढीला माहिती आहे चांगलं काय वाईट आहे, आणि काय करायचं आहे काय नाही करायचं हे पण त्यांना माहिती आहे. तुम्ही एखादा मेसेज त्यांना दिला, एखादा संदेश दिला की ते व्हेरीफाय करतात, हा बोलतो हे बरोबर आहे का चूक आहे.
त्याच्यामुळे मला असं वाटतं की संदेश देण्यापेक्षा मी त्यांना असं सांगेल की जे काही तुम्ही करताय ते एकदा व्हेरीफाय करून बघा, आपण बरोबर चाललोय का चुकीच्या डिरेक्शननी चाललोय. कारण आता अनेक रस्ते असे आहेत तरुण पिढीला की जे रस्त्यांनी तुम्ही जाऊ शकता पण परत येण्याच्या वाटा नाही आहेत. तुम्ही परत येऊ शकत नाही त्या वाटेवरनं किती जरी वाटलं तरी. अशा तरुणांना मी सांगेल की तुम्हाला जर समाजामध्ये काहीतरी चांगलं काम करायचं असेल, तुमच्या आईवडिलांना काहीतरी छान समाधान द्यायचं असेल, तुमच्या शिक्षकांना काहीतरी छान समाधान द्यायचं असेल तर तुम्ही चांगलं काम करा. नुकताच तुम्ही व्हिडिओ आता बघताय व्हायरल झालेला, एका कार्यक्रमामध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे हे दोघेही दाखवलेत. सचिन कुठे होता आणि विनोद कुठं होता. आता जर विनोदला परत यायचं असेल तर परत यायचा मार्ग नाही आहे. ज्या आचरेकरांचं नाव सचिनमुळं सन्मानाने घेतलं गेलं त्याच आचरेकरांसारांचाच हा विद्यार्थी होता. मग आपल्याला तेंडुलकर व्हायचं आहे का विनोद कांबळे व्हायचं हे तरुणांनी ठरवावं आणि तरुणांना ते फार चांगलं कळतं. बरोबर. त्यामुळे मी मुलांना असं सांगेल की तुम्ही सरस्वतीची उपासना करा. सरस्वतीची उपासना केली तर लक्ष्मी तुमच्याकडे येऊ शकते. लक्ष्मीची उपासना केली तर सरस्वती येईलच असं नाही आहे. त्यामुळे तुमची प्रायोरिटी सरस्वतीला असली पाहिजे हे लक्षात घ्या. आणि लक्ष्मी ही चंचल आहे, लक्ष्मीला शाप आहे. लक्ष्मी चंचल आहे, ती आज आहे तर उद्या नाही आहे, पण सरस्वती शाश्वत आहे. तुम्ही आज जे शिकला, आज जी विद्या मिळवली ती शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहेत. आणि मुलांनी तरुणांनी आयुष्यामध्ये वागताना लक्ष्मी आणि पैसा याच्यात फरक केला पाहिजे. लक्ष्मी हे नेहमी पुढच्या मार्गाने पुढच्या दाराने येते आणि पैसा नेहमी मागच्या दाराने येतो. लक्ष्मी येताना सुख समृद्धी सुख समाधान सगळं घेऊन येते आणि पैसा येताना स्ट्रेस द्वेष हेळ दावे तळतळ मत्सर घेऊन येतो. ज्यांच्याकडे लक्ष्मी असते ती सुख समाधानाने झोपू शकतात. ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांना दारू पिल्याशिवाय झोप येत नाहीत. त्यांच्यावर रेट पडते, इन्कम टॅक्सचे प्रॉब्लेम्स होतात, त्यांची मुलं चुकीच्या मार्गाला जातात आणि ज्या मार्गाने पैसा आलाय त्याच मार्गाने तो जातो. त्यामुळे तरुणांनी काम करताना असं काहीतरी काम केलं पाहिजे की तुम्हाला रात्री शांत झोप आली पाहिजे. तुमच्या आईवडिलांना म्हटलं पाहिजे की अरे तुमच्या मुलांनी फार चांगलं काम केलं आहे. पैसा, प्रसिद्धी, संपत्ती, जागा, फार्म हाऊस, कार हे सगळं इथंच सोडून जायचं. तुम्हाला जाताना फक्त तुम्ही जे काही चांगलं काम केलं आहे त्या आठवणी तुमच्या बरोबर येणार आहेत. त्यामुळं आपल्याला लक्ष्मीची साधना करायची आहे का पैशाची साधना करायची ह्या प्रत्येक युवकांनी ठरवून घेतला पाहिजे. त्यामुळे मला वाटते की हा विचार तरुणांनी स्वतःच करायला पाहिजे की आपण काय व्हायचंय. आता काल तुम्ही पाहिलं असेल तो गुकेश जगप्रसिद्ध झाला 18व्या वर्षी. काय मेहनत केली असेल त्यांनी. तो जिंकल्यानंतर तो तर रडलाच पण त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यांचे आनंद अश्रू आलेत. मला असं वाटतं की आपण आपल्यामुळं आपल्या आईवडिलांना प्रीड फील होणं, आपल्या मुलाचा आपल्या आईवडिलांना सन्मान वाटणं हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. आणि तो तुम्ही तेव्हाच आईवडिलांना आणि शिक्षकांना देऊ शकता जेव्हा तुम्ही चांगलं काम करू शकता. नक्कीच. येस. सर, एक शेवटचा प्रश्न, तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासातील किंवा जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता? असे अनेक क्षण आहेत पण एक क्षण मी सांगेल की आता जो पुण्य जागरचा आपण उल्लेख केला त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या मुलांना आम्ही शिकवतो ज्यांच्याकडे आत्महत्या झाली ती मुलं आता नांदेडमधली आहेत पण ती पुण्यामध्ये राहायला आली आहेत. पुण्यातल्या काही शाळांमध्ये आम्ही त्यांना ठेवलं आहे. तर दिवाळीच्या सुट्टीसाठी मुलं घरी जातात आणि दिवाळीची सुट्टी संपली की परत शाळेमध्ये जातात. तर मागच्या वर्षी दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर ही मुलं पुण्यामध्ये आली आणि त्यांना आम्ही शाळेत सोडत होतो. शाळेत जाताना काही पाहुणे त्यांना भेटायला आले मुलांना. 6वी 7वी 8वीतल्या मुली होत्या त्या. एका 7वीतल्या मुलीला एका पाहुण्याने विचारलं, सहज निरोप समारंभ होता, की तुला मोठेपणी कोण व्हायचं आहे. आम्हाला असं वाटलं ती मुलगी म्हणेल मला डान्सर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, मला पोलीस व्हायचं आहे, असं आम्ही उत्तर एक्सपेक्ट करत होतो. तर 7वीतल्या मुलीने जे उत्तर दिलं आहे मला असं वाटतं की त्या उत्तराने माझ्या आणि तिथल्या सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या मुलीने असं सांगितलं की मला मोठेपणी मिलिंद भोई व्हायचं आहे. असं 7वीतल्या मुलीला वाटणं ही माझ्यासाठी फार मोठी आनंदाची गोष्ट आणि ही सगळी या कामाची पावती आहे. क्या बात आहे सर, खूप छान. पुन्हा एकदा आपण वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिला
तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास आमच्यासमोर शेअर केला, तो आमच्यासमोर मांडला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. निश्चितच या प्रवासातून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि इम्प्लिमेंट करण्यासारख्या आहेत. पुन्हा एकदा सर आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. येस.